समुद्रात इतकं मीठ आलं कुठून? समुद्रकिनारी गेल्यावर थोडंसं पाणी हातावर घेतलं, चुकून जरी जिभेला लागलं की लगेच तोंड वाकडं होतं. कारण काय? समुद्राचं पाणी खारट असतं. पण कधी विचार केलाय का, समुद्रात इतकं मीठ आलं कुठून? नद्या गोड पाणी आणतात, पाऊस गोड असतो, मग समुद्र मात्र खारट कसा? चला आज जाणून घेऊया यामागचं खरं वैज्ञानिक कारण. आपल्या पृथ्वीवर जवळपास 70% भाग पाण्यानं व्यापलेला आहे, पण या 70%तीलच तब्बल 97% पाणी समुद्रात आहे. आणि ते पाणी पिण्यालायक नाही, कारण ते खारट आहे. इतकं खारट की अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन नुसार जर महासागरातील सगळं मीठ बाहेर काढून जमिनीवर पसरवलं तर पृथ्वीवर सुमारे 500 मीटर उंच मिठाचा थर बसेल. आता प्रश्न असा आहे की मीठ आलं कुठून? पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नद्या. पावसाचं पाणी थोडंसं आम्लीय असतं. हे पाणी जमिनीवर खडकांवर पडतं. त्या खडकांमधून सोडियम क्लोराईड सारखे लहान लहान कण म्हणजेच आयन्स तयार होतात. हे आयन्स नद्यांमध्ये मिसळतात आणि नद्या ते थेट समुद्रात घेऊन जातात. ही प्रक्रिया आजकालची नाही, लाखो कोट्यावधी वर्षांपासून सुरू आहे. पाणी वाफ होऊन उडून जातं, पण मीठ मात्र समुद्रातच राहतं. म्हणून समुद्र अधिकाधिक खारट होत गेला. दुसरं कारण थोडं रंजक आहे. समुद्राच्या तळाशी जिथे पृथ्वीच्या आतला गरम भाग असतो तिथे मोठमोठ्या भेगा, छिद्र आहेत. या भेगांमधून समुद्राचं पाणी आत जातं, खूप तापतं आणि खडकांशी प्रतिक्रिया करतं. या प्रक्रियेत अनेक रसायनं पाण्यात मिसळतात आणि पाणी अजून खारट होतं. यालाच म्हणतात थर्मल फ्लुइड्स. पण लक्षात ठेवा, समुद्राचं पाणी सगळीकडे सारखंच खारट नसतं. जिथे पाऊस जास्त पडतो, जसं की विषुववृत्ताजवळ, तिथे खारटपणा कमी असतो. ध्रुवाजवळ बर्फ वितळल्यामुळे पाणी तुलनेनं कमी खारट असतं. पण जिथे उष्णता जास्त, बाष्पीभवन जास्त आणि पाऊस कमी, तिथे समुद्राचं पाणी अधिक खारट असतं. तर मित्रांनो, समुद्राचं पाणी खारट असण्यामागे एखादं कारण नाही, तर निसर्गानं लाखो वर्षात रचलेली प्रक्रिया आहे. नद्या, पाऊस, खडक, पृथ्वीच्या आतील उष्णता या सगळ्यांचा मिळून तयार झालेला हा खारट समुद्र. निसर्ग इतका सुंदर आहे, तितकाच तो वैज्ञानिक दृष्ट्या अद्भुतही आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच Instagram अकाउंटला फॉलो करा.